नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आजचा आपला टॉपिक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची प्रस्तावना सांगत असताना हिल्टन यंग 1926 साली हिल्टन यंग कमिशनने रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची शिफारस केली होती आणि त्यानुसार 1934 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक कायदा संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते. म्हणजे की जसं इंग्लंडमध्ये 1694 मध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली होती आणि ती त्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहत असते. आता प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक जी आहे ती काय कार्य करते, तर त्या देशातील जी चलन व्यवस्था आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही मध्यवर्ती बँक करत असते. आणि आरबीआय ही काय आहे की भारताची मध्यवर्ती बँक आहे, की सर्व बँकावरती नियंत्रण कोणाचं असेल तर आरबीआय, भारतामधील बँकिंगवरती तर आरबीआयचं असेल. आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्यावेळेस आरबीआयची स्थापना झाली होती त्यावेळेस आरबीआयचं 5 कोटी भाग भांडवल होतं आणि त्याचे पुढे चालून म्हणजे 1949 मध्ये तिचं नॅशनलायझेशन झालं, म्हणजे की ती सरकारच्या मालकीची झाली. आणि आरबीआयचं फायनान्शियल इयर जे आहे ते 1 जुलै ते 30 जून असे असते. आता रिझर्व्ह बँकेचं संघटन जे आहे तर आपण पाहिलं की आरबीआयचं सुरुवातीचं भाग भांडवल किती होतं, तर 5 कोटी. आणि ते 5 कोटी जे आहे ते कसे जमा केले होते, तर 100 रुपयाचे असे 5 लाख शेअर्स जमा करून आरबीआयचं भांडवल उभा झालेलं होतं. आता आरबीआयची जी संचालक मंडळ आहे ती 16 सदस्य असलेल्या केंद्रीय संचालक मंडळामार्फत रिझर्व्ह बँकेचं कामकाज पाहिलं जातं. आता सर्वात अपेक्स बॉडी जर असेल तर आरबीआय मध्ये कोण आहे, तर गव्हर्नर आहेत. आता आरबीआय कायदा जो आहे तो 1948 मध्ये संमत करण्यात आला आणि त्यानुसारच तिचं 1 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आता आपण तिचं संचालक मंडळ किंवा प्रशासन पाहूयात, तर आपण असेंडिंग ऑर्डरने जाऊयात. तर एक काय असतो की त्या ठिकाणी सरकारी अधिकारी असतो आणि 10 नामनिर्देशित संचालक असतात. तसेच 4 स्थानिक मंडळातून संचालक निवडलेले असतात आणि 1 गव्हर्नर व 4 उपगव्हर्नर असे मिळून आरबीआयचं प्रशासन तयार होत असतं. नेक्स्ट आहे की आरबीआयच्या काही संलग्न संस्था पण आहेत, की त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार करता येतील, की एक आहे संपूर्ण मालकीच्या आणि दुसरा आहे की अंशतः मालकीच्या. आता संपूर्ण मालकीच्या ज्या संलग्न संस्था आहेत तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय गृहनिर्माण बँक आहे, म्हणजे एनएसबी. दुसरी आणखीन संस्था आहे की भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ, DICGI. आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड. या ज्या संलग्न संस्था आहेत या आरबीआयच्या संपूर्ण मालकीच्या, म्हणजे की 100% मालकी ही आरबीआयची असणार आहे या तीनही संस्थांवरती. आणि पुढचा प्रकार आहे की अंशतः मालकीच्या. आता अंशतः मालकीच्या मध्ये याच्यावरती 100% मालकी नाही, परंतु याच्यामध्ये आरबीआयचे शेअर्स आहेत, की औद्योगिक विकास वित्त महामंडळ IDFC, भारतीय वटव आणि वित्तगृह DFHI आणि भारतीय प्रतिभूती व्यापार महामंडळ STCI या काय आहेत की आरबीआयच्या संलग्न संस्था आहेत. आता रिझर्व्ह बँकेची काही प्रकाशने आहेत, म्हणजे की आरबीआय काय करत असते की डाटा कलेक्ट करत असते आणि तो पब्लिश करत असते. तर त्याच्यामध्ये पहिलं प्रकाशन आहे की अॅन्युअल रिपोर्ट ऑफ आरबीआय, की हा सर्वात उपयुक्त माहिती देणारा हे आरबीआयचं प्रकाशन आहे. त्याच्यानंतर आहे की ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया. त्याच्यानंतर रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स आणि रिपोर्ट ऑन स्टेट फायनान्सेस. ही काय आहेत आरबीआयची प्रकाशने आहेत. आता आरबीआयचे काही आरबीआयचे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे आणि तिच्या काही आणखीन शाखा पण आहेत. आपण तिच्या आणखीन शाखा कुठे कुठे आहेत, तर नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, तसेच बंगलोर आणि कानपूरला सुद्धा तिची शाखा आहे. आणखीन अहमदाबाद आणि हैदराबादला सुद्धा तिच्या शाखा आहेत. पुन्हा पटना आणि नागपूरला सुद्धा शाखा आहेत, की म्हणजे आरबीआयचं मुख्यालय जरी मुंबईला असलं तरी तिच्या उपशाखा या
आपण पाहिलेल्या सर्व ठिकाणी आहेत. परंतु तरी देखील आपला भारताचा भौगोलिक विस्तार हा फार मोठा आहे आणि मग बाकीच्या ठिकाणी आर-बी-आयच्या वतीने कोण काम पाहतं, तर ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची शाखा नाही त्या ठिकाणी आर-बी-आयचे प्रतिनिधी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया आर-बी-आयच्या वतीनं कामकाज पाहत असते. आता ह्या ज्या आर-बी-आयची उद्दिष्ट काय आहेत किंवा ऑब्जेक्टिव्हज ऑफ आर-बी-आय, तर आर-बी-आयचं पहिलं उद्दिष्ट आहे की भारतातील चलन व्यवस्थेचं व्यवस्थापन करणं. कोणत्याही देशाची म्हणजे रिझर्व्ह बँक असेल, तर तिचं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे की की त्या देशाची चलन व्यवस्था व्यवस्थित चालवण्याचं काम करणे, हे प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकेचं काम असतं. तर त्याचप्रमाणे भारतातील म्हणजे की आर-बी-आयच्या म्हणजे आर-बी-आय ही काय आहे की भारताची सेंट्रल बँक आहे. मग तिचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर भारतातील चलन व्यवस्थेचं व्यवस्थापन करणं. तर दुसरं उद्दिष्ट आहे की बँक व्यवसायाच्या विकासाला चालना देऊन ठेवी गोळा करण्याच्या कार्यास प्रोत्साहन देणं, की बँकांना सुद्धा व्यापारी बँका काय करत असतात, की लोकांकडून ठेवी स्वीकारत असतात आणि लोकांना कर्ज पण देत असतात. तर ही लोकांकडून ठेवी स्वीकारण्यासाठी आर-बी-आय काय करेल, बँकांना प्रोत्साहित करेल आणि बँका ठेवीदारांना प्रोत्साहित करतील. आणि दुसरं एक उद्दिष्ट आहे, की देशातील बँक रचना सुसंघटित करणे. आता प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकेचं काम काय आहे, की देशातील बँक रचना सुसंघटित करणे. पुन्हा आहे, की औद्योगिक क्षेत्राला किंवा दीर्घकालीन वित्तपुरवठा होण्यासाठी उत्तेजन देणे. प्रत्येक देशाचं आपण जे डेव्हलप झालेले जे कंट्रीज असतील त्या जर पाहिल्या, तर त्या देशांचा विकास कशामुळे झालाय, तर तिथल्या औद्योगिक विकासामुळे झालेला आहे. तर या औद्योगिक विकासाला सुद्धा मोठा वित्तपुरवठा करण्याचं कामासाठी उत्तेजन देणे हे आर-बी-आयचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर सरकारच्या आर्थिक नियोजनाबाबत मदत व मार्गदर्शन करणे. जर सरकारला काही पैशाची गरज पडली, तर सरकारला कर्ज कोण देत असेल, तर रिझर्व्ह बँक देते. त्यानंतर आर्थिक जे नियोजन आहे त्याच्यामध्ये जर काही मार्गदर्शनाची गरज असेल, तरी देखील आर-बी-आय मार्गदर्शन करीत असते. तसेच कृषी आणि अनुषंगिक औद्योगिक क्षेत्राला होणारा पतपुरवठा वाढवणे. आपण जसं पाहिलं, की औद्योगिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तेवढाच भारत हा काय आहे, की कृषीप्रधान देश असल्यामुळं कृषी किंवा लघुउद्योग असतील, याही क्षेत्रांचा विकास होणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राला किंवा कृषी क्षेत्राला पतपुरवठा वाढवण्याचं काम किंवा उद्दिष्ट हे आर-बी-आयचं आहे. ही झाली आर-बी-आयची उद्दिष्ट. आता आपण आर-बी-आयची कार्य पाहूयात. पण ही जी कार्य आहेत, ते आपल्याला 3 स्तरामध्ये डिव्हाईड करता येतील. तर पहिलं म्हणजे 3 प्रकारची कार्य आपण म्हणूयात थोडक्यात. तर पहिलं कार्य कुठलं होईल, तर पारंपरिक कार्य आणि दुसरा प्रकार होईल विकास किंवा विस्तार कार्य. आपण त्यालाच काय म्हणूयात, की डेव्हलपमेंटल फंक्शन्स. आणि पहिलं जे आहे पारंपरिक कार्य त्याला काय म्हणता येईल, ट्रेडिशनल फंक्शन्स. आणि तिसरं महत्त्वाचं कार्य आहे, की पर्यवेक्षण कार्य, की सुपरवायझरी फंक्शन्स. त्याला काय म्हणता येईल, सुपरवायझरी फंक्शन्स. तर आपण एक पाहूयात. तर आर-बी-आयची सुरुवातीला आपण पारंपरिक कार्य पाहूयात, त्याच्यानंतर विकास किंवा विस्तार कार्य पाहूयात आणि त्याच्यानंतर पर्यवेक्षण कार्य पाहूयात. तर सुरुवातीला आपण पाहूयात, की पारंपरिक कार्य, आर-बी-आयची पारंपरिक कार्य म्हणजे ट्रॅडिशनल फंक्शन्स. तर पहिलं फंक्शन आहे, की चलन निर्मितीची मक्तेदारी. आपण पाहतो, की भारतामध्ये जर नवीन नोटा छापायच्या असतील, तर त्याचा अधिकार कोणाला आहे, तर फक्त आर-बी-आयला आहे. म्हणजे ₹1चं नोट जर सोडली, तर म्हणजे ₹2 पासून ते आता सध्याची सर्वात मोठी जर नोट असेल, तर 2000 ची आहे. तर या सर्व नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे, तर आर-बी-आयला आहे. आता प्रत्येक देशाचे जे चलन आहे, ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं किंवा त्याची निर्मिती करण्याचं किंवा नवीन नोटा छापण्याचा अधिकार कोणाला राहील, तर त्या देशाच्या सेंट्रल बँकेला म्हणजे की भारतामध्ये रिझर्व्ह बँकेला ती मक्तेदारी आहे. त्यानंतर सरकारची बँक जर गव्हर्नमेंटला म्हणजे आर-बी-आयमध्ये मुळातच खाती कोणाची असतात, तर बँकांची आणि सरकारची. जर सरकारला कर्जाची गरज पडली, तर आर-बी-आय काय करत असते, सरकारला कर्ज देत असते किंवा काही मार्गदर्शनाची गरज असेल, तर मार्गदर्शन देखील करत असते. म्हणून आर-बी-आयचं पारंपरिक कार्य काय आहे, की सरकारची बँक म्हणून कार्य पाहत असते. पुढचं कार्य आहे, की बँकांची बँक, की आत्ता सांगितल्याप्रमाणे, की आर-बी-आयमध्ये खाती कोणाची आहेत, तर सरकारची आणि बँकांची. की जसं आपल्याला पैशाची गरज पडत असते, तसे बँकांना देखील पैशाची गरज पडते. त्यावेळेस बँका कोणाकडून कर्ज घेतील, तर
रिझर्व्ह बँकेकडून. म्हणजे अंतिम बँकांची बँक म्हणजे बँकांच्या अंतिम त्राता कोण आहे तर रिझर्व्ह बँक आहे. तर तिचं पुढचं आणखीन महत्त्वाचं कार्य आहे की विनिमय दरातील स्थैर्य, की आपण पाहतो आपल्याला जर एखादी गोष्ट परदेशातून विकत घ्यायची असेल, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला अमेरिकेतून घ्यायची असेल, तर अमेरिकेचं चलन आहे डॉलर आणि आपल्याला ते आपला रुपया त्या ठिकाणी चालणार नाही किंवा त्यांना आपल्याकडून काही वस्तू घ्यायची असेल तर त्यांचा डॉलर आपल्याकडे चालणार नाही. तर ह्या दोन चलनामधील विनिमय दराचं स्थैर्य ठेवण्याचं काम RBI करत असते, की जेवढा जास्त म्हणजे परकीय चलनाला जर जास्त डिमांड झाली तर काय होणार आहे, आपल्या रुपयाची किंमत कमी होणार आहे. त्यामुळे RBI काय करत असते, या विनिमय दरामध्ये स्थैर्य ठेवण्याचं काम करत असते. पुढचं आणखीन महत्त्वाचं पारंपरिक कार्य आहे की पतनिर्मितीवर नियंत्रण, की आपण पाहतो व्यापारी बँका मुळातच कशासाठी स्थापन झालेल्या आहेत तर नफा कमवण्यासाठी. आणि जर समजा आपण ₹100 बँकेमध्ये व्यापारी बँकेमध्ये डिपॉझिट केले, तर त्यापैकी कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो एवढा जर साईडला काढला तर व्यापारी बँका काय करतात, बाकी पैशापासून लोकांना कर्ज देत असतात. परंतु डायरेक्ट आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे लिक्विड कॅश देण्याची गरज असते का? नाही, तर फक्त आपल्या नावावरती अमाउंट अकाउंटला ट्रान्सफर होत असते आणि यातूनच काय होते की पतनिर्मिती होत असते आणि आपल्या इकॉनॉमीचा विकास होत असतो. परंतु जर जास्त जर पतनिर्मिती झाली तर ती सुद्धा आपल्या इकॉनॉमीला घातक आहे. तर या पतनिर्मितीवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम RBI करत असते. त्यानंतर आहे की देखरेख, की आत्ता जसं म्हणजे की व्यापारी बँका पतनिर्मिती व्यवस्थित करतायत का? किंवा बँकिंगचा कारभार व्यवस्थित आहे का? की कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो व्यवस्थित ठेवलेला आहे का? या सर्व गोष्टीवर देखरेख करण्याचं काम RBI करत असते. तर इत्यादी काय आहेत की RBIची पारंपरिक कार्य आहेत. आता आपण RBIची विकास किंवा विस्तार कार्य त्यालाच आपण डेव्हलपमेंटल फंक्शन म्हणूयात. तर पहिलं डेव्हलपमेंटल फंक्शन आहे की आर्थिक प्रणालीचा विकास. की आपण पाहतो की काही घटक जे आहेत की आजतागत त्यांचं बँकेमध्ये अकाउंट नव्हतं. परंतु आता अ, जनधन खातं असेल किंवा इतर गोष्टी पासून काय झालं ते, की प्रत्येक इंडिव्हिज्युअल बँकेशी जोडला जाऊ लागला. म्हणजे की एक प्रकारची काय झालं, आर्थिक प्रणालीचा विकास झालेला आहे, की प्रत्येक व्यक्ती अकाउंटला जोडल्यामुळं तो बँकेच्या फ्लोमध्ये आलेला आहे. दुसरं आणखीन महत्त्वाचं कार्य आहे की कृषी विकास. आपण पाहतो की औद्योगिक विकास जितका महत्त्वाचा आहे तितकाच कृषी विकास देखील महत्त्वाचा आहे. परंतु पूर्वीच्या काळी काय व्हायचं की कृषी विकासासाठी बँका लोन देत नसायच्या. पण ज्यावेळेस व्यापारी बँकाचं नॅशनलायझेशन केलं तेव्हापासून ते कृषी अ, अ, कृषी वि क्षेत्रासाठी लोन देऊ लागले आणि कृषी विकास होण्यास सुरुवात झाली किंवा कृषीसाठी आणखीन नवीन योजना राबवणं हे RBIचं काम आहे. त्यानंतर औद्योगिक पतपुरवठा. जसं म्हणजे प्रत्येक डेव्हलप्ड कंट्री जेवढ्या आहेत, त्या प्रत्येक देशाचा जो विकास झाला आहे, तो कशामुळे झालेला आहे? औद्योगिक विकासामुळं. तर आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल, तर औद्योगिक पतपुरवठा होणं फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी काय आहे, की मोठ्या स्वरूपाच्या कर्जांची गरज असते. तर हा पुरवून देण्यासाठी नवीन महामंडळं किंवा नवीन बँका स्थापन करण्याचं काम RBIला करावं लागत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं डेव्हलपमेंटल कार्य आहे, की प्रशिक्षण कार्य. की प्रत्येक बँकेमध्ये काय की प्रशिक्षित कामगार असण्याची गरज आहे. त्यानुसार 1954 मध्ये मुंबईमध्ये बँकर्स ट्रेनिंग कॉलेज RBIने स्थापन केलेलं आहे. तसंच दुसरंच मुंबईमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट स्थापन करण्यात आलेलं आहे आणि पुण्यात अगदी पुणे विद्यापीठाच्या बाजूला कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल बँकिंग स्थापन करण्यात आलेलं आहे आणि मद्रासमध्ये बँकर्स स्टाफ कॉलेज स्थापन करण्यात आलेलं आहे. की हे प्रशिक्षण कार्य की व्यापारी बँकेतील कामगार असतील किंवा RBI मधील कामगार असतील यांना प्रशिक्षण दिल्यानं काय होणार आहे की त्यांची क्षमता वाढणार आहे आणि हे प्रशिक्षण कार्य RBIचं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर माहिती संकलन. RBI काय म्हणजे प्रत्येक व्यापारी बँक किंवा बाकीच्या ज्या बँका असतील या दर शुक्रवारी काय करत असतात, त्यांच्या जवळची माहिती ही RBIला पाठवत असतात. म्हणजे RBI काय करते की ती माहिती संकलित करते आणि नंतर तिचं प्रकाशन केलं जातं. म्हणजे की सुरुवातीला काय तर माहिती संकलित करणं, की या माहितीद्वारेच आपल्या देशाचा आर्थिक विकास किती झालेला आहे, आपल्या देशाची आर्थिक स्थिती सध्या काय आहे, हे या RBIने संकलित केलेल्या माहितीवरून आपल्याला समजत असतं. आता परंतु हे समजण्यासाठी काय करावं लागणार आहे RBIला? ती माहिती प्रकाशित करावी लागणार. म्हणजे संकलन तर करायचंच, परंतु ती माहिती प्रकाशन सुद्धा करायचं आणि त्यासाठी RBIने
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन म्हणजे हे मासिक आहे आणि रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स हे ॲन्युअल म्हणजे वार्षिक म्हणता येईल आपल्याला की इत्यादी प्रकाशने किंवा त्यांच्याद्वारे RBI माहिती प्रकाशित करत असते किंवा आणखीन नवीन प्रकाशनं काढण्याचा अधिकार सुद्धा RBIला आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं कार्य आहे की व्यापारी बँकांचा शाखा विस्तार. की आपण पाहतो की फक्त नवीन बँकाच काढणं एवढं पुरेसं नाही, तर त्यांच्या काय आहे की आणखीन शाखा सुद्धा वाढल्या पाहिजेत आणि त्याशिवाय काय होणार नाही, आपल्या बँकिंग क्षेत्राचा विकास होणार नाही. म्हणून व्यापारी बँकांचा शाखा विस्तार करण्याचं कार्य सुद्धा RBI करत असते. आणखीन विकास कार्यामधलं शेवटचं कार्य आहे की बँकिंग सवयींचा विस्तार की वेगवेगळी प्रलोभने दाखवायची की जर डिपॉझिटवरचा इंटरेस्ट रेट वाढवला तर लोक काय करणार आहेत, त्यांच्या जवळचा पैसा बँकेमध्ये ठेवणार आहेत आणि अ, जर व्याजदर कमी केला तर लोक काय करणार आहेत, बँकाकडून जास्त कर्ज घेतील आणि आपल्या एकूणच इकॉनॉमीमध्ये जास्त पैसा येईल. म्हणजे ह्या बँकिंगचा सवयींचा विस्तार होण्यासाठी सुद्धा विस्तार करण्यासाठीचं कार्य हे RBIला करावं लागत असतं. ते इत्यादी स्वरूपाची रिझर्व्ह बँकेची डेव्हलपमेंटल कार्य आहेत. आणि आता तिसरं प्रकार आहे की पर्यवेक्षण कार्य. आता हे पर्यवेक्षण म्हणजेच काय तर सुपरवायझरी फंक्शन्स. त्यातील पहिलं फंक्शन आहे की बँकांची स्थापना करणं. की नवीन बँक जर स्थापन करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, RBI कडून लायसन घ्यावं लागत असतं. म्हणजे की नवीन बँक जरी स्थापन करायला RBI कडून लायसन घ्यावं लागत असेल किंवा शाखा विस्तार जर करायचा असेल तर त्याला सुद्धा परवानगी कोण देत असतं, RBI देत असतं. म्हणजे हे हे काय झालं, सुपरवायझरी फंक्शन आहे. नेक्स्ट सुपरवायझरी फंक्शन आहे की वित्तीय व्यवहार पाहणे. आता प्रत्येक बँकेला काय करावं लागतं, स्वतःकडं स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशोमध्ये तेवढी कॅश ठेवावी लागत असते आणि कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये RBI मध्ये तेवढी कॅश ठेवावी लागत असते. तर हे याच्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम म्हणजे सुपरविजन करण्याचं काम RBI करत असते. पुढचं महत्त्वाचं कार्य आहे की बँकांच्या कार्याला योग्य दिशा देणं. की आपण पाहतो की फक्त कृषी क्षेत्राचाच विकास होऊन चालेल का? नाही. किंवा फक्त औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊन चालेल का? तर नाही. म्हणजे की प्रत्येक क्षेत्राला या ठिकाणी योग्य अर्थपुरवठा झाला पाहिजे. म्हणजे बँकांच्या कार्याला सुद्धा योग्य दिशा देण्याचं काम RBI करत असते. थँक यू.